शरीरामध्ये ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये एनर्जी वाहिन्यासुद्धा आहेत। आणि तुम्हाला एक गंमत सांगू, आपलं शरीर चांगले वाईट सगळे एक्सपिरियन्स याच जन्माचे नाही तर मागच्या जन्माचे सुद्धा स्टोअर करून ठेवतं। आता एका छोट्याशा एक्झाम्पलने तुम्हाला सांगते। समजा तुम्ही रोडवरती स्कूटी चालवत आहात। स्कूटी चालवताना अचानकपणे रोडवरती स्पीड ब्रेकर आला आणि तुमची ती स्कूटी धडकलेली आहे। त्यावेळेला काय करणार आहे? आपलं शरीर लगेचच स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी आकसून जाणार आहे। आपले हात पाय आपण जवळ घेतो, होतं की नाही असं? सो तो एक्सपिरियन्स आपलं शरीर स्टोअर करून ठेवतं। नेक्स्ट टाईम जेव्हा रोडवरती पुन्हा स्पीड ब्रेकर येतो तेव्हा आपलं शरीर काय करतं? पुन्हा स्वतःला जवळ खेचतं, आपल्याला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतं। तर असं का होतं? तर आपल्या शरीराला बाय डिफॉल्ट सर्वायवल मोडमध्ये राहण्याची टेंडन्सी आहे। कारण आपलं शरीर हा मानव जन्मच बनला आहे सर्वायवल मोडसाठी आणि त्यामुळे आपलं शरीर स्वतःला सतत प्रोटेक्ट करत असतं। आपलं शरीर चांगले वाईट सगळे एक्सपिरियन्स आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवतं आणि त्याला माहितीच नाही योग्य काय अयोग्य काय। त्यामुळे नो फिल्टर आणि बॅड एक्सपिरियन्स जे सांगतात चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करण्यापासून। याबद्दल डिटेलमध्ये मी व्हिडिओची सिरीज तुमच्यासाठी घेऊन येत आहे। लगेचच पेजला फॉलो करायचं आहे आणि हो, कमेंटमध्ये मला विचारायचं आहे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओमध्ये उत्तर देईन।